श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां मृत्युः सम्भवं तदा मे दयालम्बं लम्बोदरं वदाम्बुजम्। शारदा शारदा भोजपदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने पावनक्रोधविहीनाय ऋषीणां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांचा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदा वासनामार्थ केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार ब्रह्मचैतन्यं शुभासायिके पूर्णवैराग्यशास्त्रे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराय कवी वाल्मिका सारिका मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्यराज। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचा। समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलान्। तरुण तुलसीमाला कण्ठरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौली फणीन्द्रमाखा भ्रुकुटीसरारी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुषवीण शम्भो मजपूर्णकारि। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। जय जय शंकर नमामि शंकर। शंकर नमामि शंकर।
नमामि शंकर जय शंकर शिव सांब हरे जय शंकर शिव सांब हरे जय हे जापते नमामि शंकर जय हे जापते नमामि शंकर जय जय प्रेमा जय जय शंकर नमामि शंकर जय शंकर शिव सांब हरे जय शंकर शिव सांब हरे जय हे जापते नमामि शंकर जय हे जापते नमामि शंकर जय जय प्रेमा हरे जय जय प्रेमा हरे जय जय प्रेमा हरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता जय जय रघुवीर समर्थ। कथा श्रवणासाठी उपस्थित सर्व श्रोते या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि यांच्या निरूपणाला सुरुवात करतो। 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा होणार का? मलाही हा प्रश्न चालला काय ते मग काल कोणीतरी मला युक्ती सांगितली, मला एकदम भगवान श्रीकृष्णांची आठवण आली बरं का। काय करी शस्त्र, काय शस्त्र न धरी करी, पण गोष्टी सांगेन युक्तीच्या म्हणलेस बुवा 12 नाही झाले तरी चालतील, 6 तरी पूर्ण करा। हा म्हणजे काय की अर्धे तरी करा पूर्ण। मग पुढच्या वेळेला समजा तुम्हाला बोलवलं असंच 5 दिवस, तेव्हा उरलेली म्हणा बघूयात काय म्हणजे आपण जे आख्यान ऐकलेत ना एक त्या कथा आहेत बरं का।
आणि पूर्वीचे कीर्तनकार तर 3-3, 4-4 दिवस, 5-5 दिवस, महिना चातुर्मास करायचे ना. आणि ही सगळी माझी फक्त ऐकीव माहिती आहे बरं का, कारण तो योग आला नाही असं ऐकावं. महिनाभर एखादा विषय बोलायचा, काय जबरदस्त तयारी लागेल, साधना लागते बरं का प्रचंड. तुम्हाला वाटतं की काय तासभर येऊन बोलले, जेव्हा ताटभर जेवतो ना तेव्हा वाटीभर सांगतात. असं वाटीभर सांगण्याकरता ताटभर जेवलं पाहिजे असं आहे. इतकं बरं ते केलं पाहिजे बरं का. नाहीतर काय पुस्तकातलं आपलं वाचून दाखवलं या, हा काही परीक्षेकरता अभ्यास नाही ना, म्हणजे अमुक एक मार्कांकरता नाही आहे, फायनल परीक्षेकरता अभ्यास आहे बरं का. असं फायनल परीक्षेकरता अभ्यास आहे. आणि तिथे कॉपी चालत नाही. सगळ्यात गंमत ती आहे, तिथे तुम्ही प्रामाणिकच असावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्याकरता अभ्यासच करावा. काल आपण आलो होतो केदारेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या कथेपर्यंत. भगवान महाविष्णूंचा अवतार नरनारायण. काल मी सांगितलं की आपण जे दशावतार म्हणतो, भागवतामध्ये 24 अवतार जे सांगितले त्यातले हे 2 अवतार सांगितले. सनत कुमार हा सुद्धा भगवंतांचा थेट अवतार सांगितला आहे. नरनारायण हा अवतार सांगितला आहे. देवर्षी नारद आपण गीतेमध्ये माहिती आहे आपल्या सगळ्यांना. व्यास हा सुद्धा भगवंतांचाच अवतार. हे सगळं अपौरुषेय जे आहे, वेद अपौरुषेय आहे. मग त्याचे भाग केले पाहिजेत ना. सगळं कलियुगाचा पुढचा सगळा विचार करून त्याचे काही तुकडे पाडले पाहिजेत, आणि ते कळायला अवघड आहे. तर मग ते सोपं करून सांगण्याकरता वेदांमध्ये जे आहे ते कथारूपात पुराणामध्ये आहे. पुराणं का आम्हाला जवळची वाटतात, तर वेद कळायला अवघड आहे बरं का. तर कथा स्वरूपामध्ये ते कळणं सोपं आहे. आम्हाला कथा आवडतात, हो की नाही. प्रत्येकाला कथा आवडते बरं का. कथा आवडत नाही असा माणूस नाही. म्हणून तर टेलिव्हिजन सुरू झाल्यानंतर एवढ्या सिरियल्स चालू झाल्या. त्याच्यात काय दाखवतात, वेगळं काही नाही बरं का. तिथे आपण आलो होतो. नरनारायणांनी भगवान महादेवांची लिंग स्वरूपामध्ये पूजा केली आणि महादेव प्रगट झाले. आणि ते म्हणाले तुमची काही इच्छा असेल तर सांगा. आणि हे म्हणाले हो आमची एक इच्छा आहे. इथपर्यंत काल आलं होतं. ती काय इच्छा आहे, तर ते म्हणाले की तुम्ही जर आमच्यावरती प्रसन्न असाल तर एक गोष्ट करा. ज्या शिवलिंगाची आम्ही रोज आराधना करतोय, पूजा करतोय, या ठिकाणी तुम्ही सहकुटुंब निवासाला या. केदारेश्वराचं दर्शन घेतलं की महादेवांचा जो सगळा परिवार आहे त्याचं दर्शन घेतल्यासारखं. केदार क्षेत्र आहे त्यामुळे त्याला नाव पडलं केदारेश्वर. आणि अजून एक कथा जी केदारेश्वराची सांगितली जाते, जिचा उल्लेख पुराणामध्ये आहे, ती म्हणजे पांडव या क्षेत्री गेले होते. पांडव केदारेश्वरी गेले होते. पांडवांना काही साधनं सांगितली बरं का. महाभारतामध्ये त्या सगळ्याचा उल्लेख आहे. खरं तर मला महाभारत सांगायचं आहे बरं का. हा, तर तुमचं काम आहे जास्त काय, आतमध्ये जायचं आणि जयश्रीदेवींना सांगायचं की बुवांना महाभारत सांगायला. कारण मी त्यांना म्हणतो मला महाभारत सांगायचं आहे, तर त्या म्हणल्या नको रे बाबा इथे भांडणं होतील. हा गैरसमज आहे बरं का आपला. त्या ग्रंथाचं मूळचं नाव काय आहे, तर जय नावाचा ग्रंथ आहे तो. जो घरात जरी ठेवला ना तर फक्त यश यश आणि यश. आपला फार गैरसमज असतो बरं का. महाभारत
हे बघा, हे म्हणजे कसं आहे माहिती का, आपल्याला ज्ञानेश्वरी चालते. हा, ज्ञानेश्वरी ज्या ग्रंथाची टीका आहे ती श्रीमद गीता चालते. मग गीता हे प्रकरण कशात आलंय? मग ते चालायला काय अडचण आहे? नाही का? म्हणजे जिलेबी चालते, हा, श्रीखंड चालतं, हा, हो की नाही? हे सगळे असे पदार्थ आहेत ना, हा, गोड. मग त्याच्याकरता जो मुख्य पाचक रस आहे, हजमोलाची गोळी घेतो की नाही आपण, ते मुख्य, ते पचलं पाहिजे ना हे सगळं. तर बघा, तुम्ही सांगितलं की मी पुन्हा अभ्यासाला, तुम्ही वाचलंय बरं का, वाचलंय सगळे श्लोक नाही, मराठीमध्ये जे साररूपात छोटाच 1000 पानांचा ग्रंथ आहे, त्यामुळे पण सांगायचं आहे मला, काही होत नाही, मस्त छान. आणि आपल्याला माहिती म्हणजे काय, सिरियलमध्ये जेवढं दाखवलं तेवढंच माहिती आहे. त्याच्यात ती म्हणाली का, अंधे का पुत्र अंधा, हो ना, असं महाभारतात हे कोण म्हणालंय? हे त्यावेळेला सांगेन, हे त्यावेळेला सांगेन. झालंय बरं का, प्रसंग तसा घडला आहे. पण हे ते काय आहे, त्याच्यात सिरियलमध्ये नाट्य क्रिएट करावं लागतं ना, मग ती चालणार. म्हणजे कथा गुंफावी लागते त्याच्यात एक, तर ते चालणार. तुम्ही आता जयश्री त्यांना सांगा, म्हणजे ते आम्हाला परवानगी देतील, तुमचं काम अधिक आहे. पांडव, हा, तिथून विषय सुरू झाला. हा, महाभारताचा विषय कुठून आला, तर पांडव या केदारेश्वरी गेले होते आणि ते तप करत असताना, आता महादेव या क्षेत्रामध्ये निवासाला आहेत ना, तर महादेवांचं दर्शन त्यांना झालं. पण लक्षात घ्या, त्यांची जी काही साधना आहे, त्यांचं जे काही तप आहे ना, ते पूर्ण झालेलं नाही अजून. त्याच्या आधी दर्शन झालंय काही काळ. म्हणून महादेवांनी काय केलं, आपलं रूप पालटलं. महिषाच्या रूपामध्ये ते परावर्तित झाले आणि पांडवांना लक्षात आलं की हे महादेवच आहे. म्हणून त्यांनी धावत जाऊन त्या महिषाची शेपूट पकडली, असा उल्लेख आहे, आणि ते जमिनीमध्ये गेले. आणि बाहेर कुठे आले, म्हणजे मुखाचा भाग बाहेर कुठे आला, तर नेपाळ जे आहे ना, नेपाळ, कुठलं ज्योतिर्लिंग नाहीये, हा, कुठलं, पशुपतीनाथ. हा, ह्या केदारेश्वराचा अर्धा भाग तिकडे. हा, म्हणजे केदारेश्वर झालं की पशुपतीनाथ करायचं, म्हणजे मग पूर्ण दर्शन झालं असं म्हटलं जातं. तर तिथे महादेव प्रगट झाले, पशुपतीनाथ, नेपाळमध्ये असतो भाग. पांडवांनी तिथे त्यांची भरपूर आराधना केली आहे. त्यांच्यामुळे अनेक दिव्य शस्त्र पांडवांना मिळाली आहेत. अनेक ज्या सिद्धी म्हणतो आपण, युद्धामध्ये पुढे सिद्धी वापरल्या, त्या इथे पांडवांना प्राप्त झाल्या. या केदार क्षेत्रामध्ये पांडवांचा, क्षमा करा, महादेवांचा नित्यवास आहे. तिथे कड अर्पण करतात असं लिहिलेलं आहे, माहिती तुम्हाला नाही ना? शिवपुराणामध्ये असं लिहिलं आहे की तिथे महादेवांना कड अर्पण करतात बरं का. हो, आम्हाला वाटलं तूप असं ते तूप तर लावतातच, पण इथे लिहिलंय, जो भक्त केदारेश्वराचे दर्शन घेऊन त्यांना कड अर्पण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. आता
आता याचा मूळ श्लोक वाचल्यावरती मला कळेल, माझ्याकडे मूळही आहे पण पटकन समजायला म्हणून मराठी आणलेलं आहे. मूळ श्लोक काय आहे ते बघितलं पाहिजे. कुठल्या धातूचं? नाही असं काही लिहिलं नाही. नाही का? हे स्टेनलेस स्टील वगैरे आत्ता आलं. पांडव काळामध्ये तांबा असेल ना, पांडव काळात स्वयंपाक कशात व्हायचा माहिती का? स्वयंपाक बघा. बरं गॅसची टंचाई असेल ना तर हॉटेलमधनं मागवा बरं का. घरातला काय हॉटेल बंद झाली ना. केवढं चालतं ना, मीडिया किती घाबरून सोडतो सगळ्या गोष्टी. रामायण काळामध्ये स्वयंपाकाची भांडी सोन्याची होती असा उल्लेख आहे. आपल्याकडे बालकाचा जन्म झाला ना की त्याला जेव्हा बाहेरचं खायला किंवा पाणी देतात ना तेव्हा त्या पाण्यामध्ये वलं टाकतात. ते उकळायचं 10 मिनिटं 15 मिनिटं चांगलं. त्या सुवर्णाचा अंश त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे पाण्यात. तो उतरला की त्यानं काय होतं तर त्याने आपली बुद्धी प्रगल्भ होते. चांदीचं तांब्या भांड जर तुमच्याकडे असेल तर ते अजिबात लॉकरमध्ये ठेवू नका. मला आणून देऊ नका, घाबरल्या द्या. घरी वापरायला काढा, कारण त्याच्यातून जर आपण पाणी प्राशन केलं, जलप्राशन केलं तर चांदी ही चंद्राला रिप्रेझेंट करते सोप्या मराठीमध्ये. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्याकरता चांदीच्या तांब्या भांड्यामध्ये पाणी ठेवतात आणि ते पितात. आपण फक्त पूजा असली की ते बाहेर काढतो, इतर वेळेला लॉकरमध्ये बंद. म्हणजे आपण ते का घेतलंय तर बँकांची लॉकर चालवीत म्हणून ते घेतलंय की काय. मी मागे हा विषय बोललोय आणि दंडवते काकू म्हणल्या बुवा अगदी योग्य सांगितलं तुम्ही. जेवढे आपण खर्च करतो तेवढेच पैसे आपले, बाकी जे साठवून ठेवतो ते पुढच्या पिढीचं धन आहे. त्यामुळे तुम्ही असं काळजीच करू नका माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. अजिबात तुमच्याकडे ते नाही. चांगल्या कारणाकरता वापरा, सत्कर्माकरता योग्य ठिकाणी योग्य धन वापरा. गोसेवा करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. आर्थिक ज्यांना माझी गोशाळा नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल की यांची गोशाळा आहे, माझी गोशाळा नाही. पण गोशाळेला काही ना काहीतरी द्या. असो. पुढचं जे ज्योतिर्लिंग आहे ते भीमशंकर, भीमाशंकर म्हणतो आपला वृक्ष. भीम नावाचा राक्षस होता. कथा मोठी आहे, फार काही वेगळं त्या कथेमध्ये नाही. हा कोणाचा आहे तर त्याची कथा फार छान आहे बरं का. कोणता राक्षस आहे. मी खरं तर पुढे जाणार होतो पण नको. कर्कटी नावाची राक्षसी आहे. तिच्या पोटी हा कुंभकर्णापासून झालेला आहे. म्हणजे कुठली कथा आहे? रामकाळ म्हणून मुद्दाम सांगितलं. बरं कुंभकर्ण कसा आहे माहिती आहे आपल्याला. हा भीम हा जन्मताच भीम याचा अर्थ जो ताकदवान आहे, धष्टपुष्ट आहे तो भीम. गाण्यामध्ये जे धष्टपुष्ट आहे, ताकदवान आहे ते भीमसेन. तसेही त्यांची शरीरयष्टी तशीच होती. भीम नाव आहे. हा तसाच लहानपणापासून गुटगुटीत आहे. आणि हा आणि आई त्याची कर्कटी दोघेच जण राहतात बरं का. हा मित्रांबरोबर काय खेळायला जातो आणि काय लहान मुलांना कधी कधी कुठले प्रश्न पडतील सांगता येत. याला एकाला विचारलं काय रे तुझे बाबा कोण, तुझे बाबा कोण.
बरं यानं आतापर्यंत घरी आईलाच पाहिलंय ना, वडिलांना घरी पाहिलंच नाहीये, त्यामुळे त्याला माहितीच नाही असं काय असतं. हा म्हणला मला नाही माहिती, घरी जा, आई बाबा असतात अरे प्रत्येकाला. हा आला आणि आपल्या आईला विचारतो कर्कटीला, आई माझे बाबा कोण? तेव्हा तिने सांगायला सुरुवात केली की बाळा, मी तुला सगळी कथा सांगते. माझ्या वडिलांचं नाव कर्कट, कर्कटापासून झालेली कर्कटी, आणि पुष्कशी ही माता. माझे आई वडील कोण? आणि विराधाशी माझं लग्न झालं. विराध नावाचा राक्षस आठवत असेल. विराधाला कोणी मारलं? रामांनी. नाही ऐकलं ना? बर, प्रभू रामचंद्रांनी रामचंद्रांनी 5 कोटी राक्षस मारले. बरं का, आकडा आहे 5 कोटी. त्यातल्या विराध नावाचा जो राक्षस आहे त्या विराधाला रामचंद्रांनी मारलं. आणि मग ही म्हणाले की मी मग माहेरी आले पतीचं निधन झाल्यानंतर. पुढे माझे जे माता पिता आहेत ते अगस्ती नावाचे ऋषी आहेत. फार फार लांब लिंक आहे यांची बद्दल. हो, या अगस्तींचा शिष्य, त्याचं नाव आहे सुतीक्षण, त्याला खाण्याकरता म्हणून गेले होते. हे जे राक्षस सांगितलेत ना, हे माणसं मॅन इटर्स सांगितले. आणि त्यानं संतप्त होऊन काय केलं तर या दोघांना भस्म केलं. आता माता पिता गेले आणि पती तर आधीच गेला होता, त्याच्यामुळे मी निराधार झाले आणि एकटी राहायला लागले. एकदा रावणाचा भाऊ कुंभकर्ण आउटिंगला इकडे आला होता. फिरत फिरत या प्रदेशात आला असता, ज्या प्रदेशामध्ये मी होते, त्यानं माझ्यावरती जबरदस्तीनं समागम केला आणि मला सोडून दिलं. तो लंकेला निघून गेला. त्याच्यापासून जो मला गर्व राहिला तो तू. म्हणजे या न्यायानं कुंभकर्ण तुझा पिता आहे. पण मी असं ऐकलंय, तिला हे म्हणजे प्रत्यक्षात मी असं ऐकलंय की रामानं रावणालाही मारलंय आणि कुंभकर्णालाही मारलेलं आहे. मी कधीही ती लंका नगरी पाहिलेली नाही. तेव्हा तुला सुद्धा कधी तिथे जाण्याचा काही योग नाही, कारण मला माहितीच नाही मुळात ती नगरी कुठे आहे, काय आहे. अशा पद्धतीनं म्हणाले तुझी जन्माची कथा आहे. त्याला फार वाईट वाटलं बरं का की रामचंद्रांनी माझ्या मातेला या अर्थाने विधवा केलं. मग त्यानं जरा माहिती काढली की राक्षस बलवान कसे होतात, तर ते उपासना करतात, ध्यान करतात, ध्यानधारणा करतात, काही निश्चित शक्ती मिळवतात आणि त्याचा उपयोग या सगळ्या चांगल्या लोकांच्या संहाराकरता करतात. म्हणून त्यानं ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. त्यानं केलेलं साधन पण भरपूर म्हणजे पाहण्यासारखं आहे बरं का. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितला की माझ्याकडे असं सामर्थ्य द्या की मला कोणताही मानव मारू शकला नाही. रावण विसरला होता ना, त्यांनी वाचलं होतं रामायण. मानव कोणताही मला मारू शकणार नाही, एवढं सामर्थ्य मला द्या. त्याच्याकडे ते सामर्थ्य आलं आणि त्यानं सगळ्या पृथ्वीवरती त्रास द्यायला सुरुवात केली. अनेक त्याच्या वेगवेगळ्या कथा येतात आणि
एक कथा अशी येते की त्यानं सगळी काल ज्या कथा आपण पाहिल्या धार्मिक कार्य बंद पाडली या सगळ्या राक्षसांनी, तशी यानं सर्व यज्ञयाग आणि धार्मिक कार्य बंद पाडली आणि आपली सत्ता पृथ्वीवरती प्रस्थापित केली आहे यानं. म्हणजे रामायण काळानंतरचा हा प्रसंग आहे बघा. सगळे देव त्रस्त झाले, महाविष्णूंकडे गेले, महाविष्णूंना घेऊन शिवांकडे गेले आणि शिवांना असं सांगितलं की त्यानं अशा पद्धतीनं वर मागून घेतलेला आहे, तेव्हा कोणतंही दुसरं रूप घेऊन त्याला संपवता येणं शक्य नाही. अनेक वर मागितले, त्यातला मानवांचा मी सांगितलं होतं. आणि त्यानं शिवांची सुद्धा आराधना केलेली आहे. काय एका बाजूला पुण्य करायचं आणि एका बाजूला पाप करायचं, किंवा पाप करायचं भरपूर, त्यातनं आलेली जी संपत्ती आहे ती पुण्य कार्याकरता वापरायची. म्हणजे लोकांना काय वाटतं, काय दानशूर आहे, काय दानशूर आहे. कर्माचा जो सिद्धांत आहे, कर्माचा विषय खरं तर पुढे आलेला आहे एका कथेमध्ये. त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी नसते. केलेलं पापही भोगावं लागतं आणि केलेलं पुण्यही भोगावंच लागतं. त्याला भोग असंच म्हटलेलं आहे. आपण त्याला सुख किंवा दुःख असं म्हणतो, पण ते दोन्ही आपले भोगच आहेत. आपल्याला जर काही आता चांगले भोग मिळत आहेत तर ते आपल्या पुण्याचं फल आहे, आणि काही वाईट भोग म्हणजे दुःखदायक वेदनादायक भोग आहे तर ते आपल्या पापाचं फल आहे, म्हणजे केलेल्या कर्माचं फल आहे. 3 मुख्य प्रकार सांगितलेत कर्माचे. विषय आला म्हणून सांगतो. संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित म्हणजे जे आपलं साठलेलं आहे ते, मागच्या जन्मात जे काही केलेलं आहे ते. क्रियमाण कर्म म्हणजे आत्ता काही कर्म असतात बघा, लगेच फल देतात, काही कालांतराने देतात. उदबत्ती लावली आहे, त्याला हात लागला, लगेच चटका बसतो की नाही, लगेच फोड येतो की नाही, ते कर्म झालं, तत्काळ त्याचं फळ मिळालं. बरं, ती उदबत्ती असा विचार करते का की लहान मुलाचा हात लागला, याला भाजायला नको, याला भाजायला नको, आणि दुसऱ्या कोणीतरी हात लावलाय त्याला भाजलं पाहिजे. उदबत्ती असा विचार करत नाही. म्हणजे त्या कर्माचं लगेच फळ मिळतं. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे जे आत्ता आपण केलंय, ज्याचं फळ आत्ता आपल्याला मिळालेलं नाही, ते कुठेतरी आपल्या बँकेमध्ये जमा झालेलं आहे, ते कधीतरी आपल्याला भोगावं लागणार आहे. सोप्या भाषेत सांगतो अजून. काय आहे, कर्मावरती बोलायचं म्हटलं ना तर फार अवघड भाषेमध्ये बोलतात, पण ते एवढं करून समजलंच नाही, काय उपयोग आहे. कितीही बोलले बुवा, फार छान बोलले. संचित कर्म म्हणजे काय, तर डब्यातली पोळी, पोळ्या करतो की नाही, तो ठेवायला एक डबा असतो. खायचं उदाहरण दिलं ना की पटकन करतो, म्हणून ही उदाहरणं द्यायची. बटाटे वड्याचं उदाहरण का द्यायचं, पटकन वाटतं. प्रवचन झाल्यावर जाऊया, जाता जाता घरी घेऊनच जाऊ. मग आपण फोन करतो, कुठली भाजी आहे, सौभाग्यवती नेमक्या सांगतात भोपळ्याची. काय ज्यांना आवड असेल त्यांच्याबद्दल काय नाही बरं का.
मी आणि मग आपण फोनवर सांगायचं नाही मी ऑलरेडी वडा घेतला आहे म्हणून विचारलं घेतलेला नसतो. डब्यामधली पोळी जी आहे ना ते आपलं संचित कर्म आहे, लक्षात ठेवा. क्रियमाण कर्म ताटात वाढलेली पोळी, हो की नाही, जे चालू आहे ते क्रियमाण कर्म आहे. आता ताटात एक पोळी आहे, डब्यात एक पोळी आहे, तशीच तव्यावरती एक पोळी आहे की नाही, ती तव्यावरची पोळी म्हणजे प्रारब्ध कर्म आहे. ती तव्यावरची कधीतरी डब्यात येणार किंवा थेट ताटात येणार. याच्याशिवाय कर्म समजून घेण्याचा सोपा ऑप्शनच नाही याचा. या हे एवढं लक्षात ठेवा. ताटात जे वाढलंय ते, डब्यात जे आहे ते आणि तव्यावर जे आहे ते, कधीतरी 1, 2, 3 भोगावं लागणार म्हणजे भोगावं लागणारच, काही त्याला पर्याय नाही. या भीम नावाच्या असुराला मारण्याकरता भगवान शिव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि तो भक्त होता म्हणून आपल्या नावाच्या आधी त्यांनी त्या असुराचं नाव धारण केलं म्हणून भीमशंकर असं ते त्या ज्योतिर्लिंगाला म्हणतात. त्याच्यानंतर मध्ये काशीचा महिमा येतो. काशी का महत्वाची? काशीच्या महात्म्याकडे जाण्यापूर्वी जरा नाम घेऊ, कारण आज तत्वज्ञान थोडं जड झालंय सगळ्यांनाच, त्यामुळे ते लक्षात येतं. नाम घेऊ 2 मिनिट आणि पुढच्या कथेवर. जय राधे जय राधे गोविंद बोलो भाई जय राधे जय राधे जय राधे गोविंद बोलो भाई जय राधे. म्हणा जय राधे जय राधे जय राधे गोविंद बोलो भाई जय राधे जय राधे जय राधे जय राधे गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान
जय गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ते शिवनामाचं तत्व जेव्हा एकटंच होतं, म्हणजे या चराचर सृष्टीची निर्मिती व्हायची होती, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा कोण होतं? तेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा मी होतो. मी होतो म्हणजे कोण होतं? तर ती मी नावाची जी जाणीव आहे, ती जाणीव होती प्रकाश. आणि त्या जाणीवेला असं वाटलं एकोहम बहुश्याम, मी अनेक व्हावं, नटावं. म्हणून त्या शिव तत्वानं, त्या शिव नावाच्या जाणीव स्वरूपेनं आपल्यामधून शक्ती विलग केली. म्हणजे एक भाग शक्तीचा त्याच्यात ठेवला आणि काही भाग वेगळा केला. आपल्याकडे तो मंत्र आहे ना, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळ्यात सोपं उदाहरण सांगू का? अगदी तुम्हाला पटणार. आपला जन्म सगळ्यांचा मातेच्या उदरातून झालाय. आपल्याला ती परिपूर्ण होती ना, किंवा माता भगिनींनी कोणाला तरी जन्म दिलाय, तुम्ही पूर्ण आहात ना. त्या पूर्णामधून एक पूर्ण बाजूला केलं. आपला जन्म कोणापासून तरी झालाय ना. मग आपला जन्म ज्या मातेपासून झाला, त्या मातेतून आपण विलग झालो. मग ती अर्धवट झाली का? म्हणजे अर्धी झाली, काही कमी झालं तिच्यामध्ये? नाही ना, ती पूर्णच राहिली. कारण ते सनातन सत्य आहे. लक्षात, ओम पूर्णमदः हे सनातन सत्य आहे. पूर्णातून काय होतं? तर पूर्ण फक्त वेगळं होतं. म्हणून मूळ जे पूर्ण आहे ते काय अर्ध होत नाही किंवा काय 75 राहिलं असं होत नाही. ते पूर्णच राहतं. आणि त्या पूर्णाचा कधीही लय होत नाही. म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा काय होतं? तेव्हा सुद्धा ते पूर्णच होतं. आपण अपूर्ण आहोत, म्हणून आपला प्रवास अपूर्णातून पूर्णाकडे चाललेला आहे ना. या तीरावरून त्या तीरावर, त्या तीरावर काय आहे? त्या तीरावर ती पूर्ण आहे. भवसागर जो म्हणतात ना, त्या भवसागराच्या, भव नदीच्या पल्याड तीराला काय आहे? तर ते पूर्ण नावाचं तत्व आहे. आणि आम्ही अपूर्ण आहोत, म्हणून अपूर्णाचा प्रवास पूर्णाकडे चालू आहे. किती जन्म लागतील सांगता येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या जन्मात आम्ही तिकडे पोचणार. का? कारण आम्ही प्रवास चालू केलाय म्हणून. जर आम्ही प्रवासच चालू केला नाही तर कधी इच्छित ठिकाणी पोचणार नाही. तसंच आहे, त्या पूर्ण तत्वानं आपली एक शक्ती वेगळी केली. आणि त्या शक्तीनं बघा, पूर्णातून विलग झालेल्या शक्तीनं आता कार्य केलेलं आहे. पूर्णाचं कार्य करून झालं, त्या शक्तीनं काय केलं तर आपल्यामधून पुन्हा पूर्ण उत्पन्न केला. आणि त्याला नाव दिलं एक पुरुष आणि एक प्रकृती. आपण सगळे काय आहोत?
आपण सगळे प्रकृती आहोत, बरं का. म्हणजे एखादा पुरुष आजारी असेल तर आपण विचारतो का हो, काय हो तुमचा पुरुष कसा आहे, प्रकृती कशी आहे. कारण आपण सगळे प्रकृती आहोत. त्यानं जे जे निर्माण केलंय ते सगळं प्रकृती आहे, ते सगळं प्रकृती आहे. मग यात पुरुष कोण आहे. पुरुष तो एकमेव आहे. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष असं घेऊ नका बरं का. तो अर्थ फार तो परमार्थात धरलेलाच नाही, फारच अगदी बरोबरची व्याख्या. जेंडर स्पेसिफिकेशन नाहीच आहे ती. असं भगवंत सोडून, परमात्मा सोडून, शिवतत्व सोडून, आत्माराम सोडून जे जे काही आहे ते सगळं प्रकृती आहे आणि ते एकमेव पुरुष आहे. आणि त्यांनी काय केलं, सृष्टीच्या निर्मिती करता भगवान महाविष्णूंची निर्मिती केली. आता ती कशी केली याच्या कथा वेगळ्या आहेत. म्हणजे कसं झाले त्यांच्याकडे जायला बघता. आणि महाविष्णू तप करतायत अखंड, त्याला पुरुष असं संबोधलेलं आहे. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात स भूमी विश्वतो ऋत्वा तिष्ठत शांगुलम. हे जे आहे ना, आधी अभिषेक जेव्हा घालतात महाविष्णूंना तेव्हा हे सूक्त म्हटलं जातं, पुरुष सूक्त. आणि त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली. कारण आपले माता पिता कोण आहेत हे पाहण्याकरता. तेव्हा त्याला, त्या पुरुषाला निर्गुण परमात्म्याची वाणी ऐकू आली असं उल्लेख आहे. आता जो मुळात निर्गुण आहे त्याची वाणी कशी काय आहे ना, तर ती स्पंदन ऐकू आली. लक्षात, हे सगळं जग स्पंदनांवर चाललेलं आहे. आपल्याला जर ते ECG मशीन लावलं तर आपली स्पंदने दिसतात ना, वर खाली वर खाली वर खाली. ज्यांची स्पंदनं कळत नाहीत असा ग्राफ येतो, टो 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 टो. डॉक्टर म्हणतात तेव्हा यानं तपश्चर्या केली आणि तिथे भगवान शिवांचं दर्शन झालं. आणि किती तप केलं तर इतकं तप केलं की अंगातून तपानं उष्णता वाढते बरं का. एखादं नवीन स्तोत्र आपण जेव्हा म्हणायला सुरुवात करतो ना, तेव्हा त्यातले जे गुरुजी असतात ते सांगतात, अमुक अमुक जरा पाणी जास्त प्या बरं का, हे करा बरं का, ते करा बरं का. का करा, तर त्यांना आपल्या शरीरातली उष्णता वाढते म्हणून. शरीरातून घामाच्या धारा निघायला लागल्या आणि त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर होत्या की सगळं ब्रह्मांड त्यानं व्यापलं. सगळीकडे जलमय झाली सृष्टी. आणि हे काय होतंय हे त्यालाच कळलं नाही, म्हणून त्यानं मान हलवली असं म्हणतात. त्यावेळेला कानातलं एक कुंडल पडलं. ते कुठे पडलं तर ज्याला मनकर्णिका म्हणतात ना, कानातून एक मणी पडला. तो मणी त्याच भागात आहे. ते सगळं हा याची जी यात्रा आहे नाही, चारधाम यात्रा. चारधाम यात्रेला हे सगळे घाट आपल्याला बघायला मिळतात.
आणि ते स्थान मणिकर्णिका असं नाव आहे. मणी पडला कुंडलातला म्हणून मणिकर्णिका म्हणून प्रसिद्ध झालं. आणि त्या शून्याकाशामध्ये बघा, पाणी जर झालं ना तर ते पाणी कशात तरी साठवायला लागतं ना, नाहीतर वाहून जाणार आहे ते. हे व्हायला लागलं पण ते कुठेतरी साठलंय. मग ते धरलंय कोणी? समुद्राचं टोक कुठेतरी असेल ना. ज्या अर्थी समुद्रात पाणी आहे त्या अर्थी ते पाणी कुठल्या तरी भांड्यात असेल की नाही. ते भांड्यात आहे कुठल्या तरी, याचा अर्थ ते भांड कोणीतरी धरायला पाहिजे ना. आहे काय एखाद्याची ताकद, मी असं वरनं पाणी टाकतो, काही न करता धरता येते, काहीतरी हात करायला लागेल भांड. ते धरलंय, शक्तीनं धरलंय, शक्ती तत्वानं ते धरून ठेवलंय. आणि ते पाणी इतकं वाढायला लागलं की त्याला ब्रह्मांड व्यापलं. मग शिवांनी काय केलं तर आपल्या त्रिशूळानं खाण्याचं उदाहरण देतो म्हणजे पटकन कळेल. एक मोठी ताटली आहे आपली, त्याच्यामध्ये इडली सांबार आहे. इडलीचे बारीक बारीक तुकडे केलेले. आपण काटा चमच्याने काय करतो, एका इडलीच्या तुकड्यामध्ये तो खुपसतो आणि तो बाहेर काढतो की नाही. तसं केलंय आपल्याने. आपल्या त्रिशूळानं भूमीचा एक खंड उचलून धरला आहे आणि तो खंड म्हणजे काशी खंड आहे. ब्रह्मांडाचा म्हणजे सगळं ब्रह्मांड जेव्हा सामावलं जातं तरी सुद्धा असं म्हटलंय की काशी खंड त्याच ठिकाणी उपस्थित असतो. तो सामावला जात नाही. कारण पुढची ब्रह्मांडाची जी रचना करायची आहे त्याच्याकरता जी तपश्चर्या करायची आहे ती कुठे केली जाते तर ती या काशी खंडामध्ये केली जाते. आणि मग त्या सगळ्याचा विस्तार सांगितला. तिला त्रिशूळावरून उतरवलं आणि मर्त्य लोकामध्ये स्थापित केलं असा उल्लेख आहे. हा मर्त्य लोक आहे बरं का, पृथ्वी हा मर्त्य लोक आहे. आणि तिला काशी असं का म्हणतात, काशी असं का म्हणतात याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी कर्मफलाचा नाश होतो, कर्मफलाची नाश करणारी जी नगरी आहे ती काशी नगरी आहे. काशी नगरीमध्ये काय काय केल्यानंतर काय काय फल मिळतं आणि काय काय करू नये याची यादी आहे. ती पण पाहणार आहोत. फक्त आजचे स्फूर्तीने ऐकू आणि मग आपण ते पाहूया. ये ग बाळा. कैलासवासी सीताराम पांडुरंग पाठक आणि देणगीदार श्री विनायक सीताराम पाठक. स्मृतिदिन आहे कैलासवासी शरयू मुकुंदराव कुलकर्णी आणि देणगीदार सौ प्रभावती मनोहर दंगे. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. रघुपति राघव राजा पतित पावन
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम मनुष्यांच्या कर्माचं कर्षण करते म्हणून काशी. इथे अविमुक्तेश्वर नावाचे लिंग आहे काशी. अत्यंत महापापी जरी असला ना तरी त्याला मुक्ती ज्या ठिकाणी मिळते ते काशी असं क्षेत्र आहे. चार प्रकारच्या मुक्ती आहेत. तिकडे जात नाही आता मी. नाहीतर पण त्याच्याबद्दल एक 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 सांगावं असं वाटतं. आवडत नाही मोह. पण त्यातली सायुज्य नावाची मुक्ती आहे. सायुज्यता ही काशीमध्ये जर मृत्यू आला तर सायुज्यता नावाची मुक्ती मिळते. जगी धन्य वाराणसी पुण्य काशी. जगी धन्य वाराणसी पुण्य राशी तिये माझी जाता गती पूर्वजांची. काशीला गेले की काय होतं फळ? पूर्वजांना गती मिळते असं सांग. पूर्वी आठवतंय का? काशीला गेले की सांगूनच जायचे परत येणार नाही. फार काही तिथे काशीची लोकसंख्या वाढली नाही बरं का. त्यामुळे सांगून फक्त जायचं, यायचे सगळे जण परत बरं का. काय आयडी मोजके असतील काय. तेवढे पुण्यात नाही बरं का आपण. त्याचं कारण लक्षात घ्या. आपण तेवढे पुण्यात. मुखी राम नामावळी नित्य काळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौली. काशीमध्ये जर शेवटच्या घटका आपण मोजत असू तर असं सांगतात प्रत्यक्ष महादेव येतात आणि कानामध्ये राम नामाचा उपदेश करतात. म्हणून आपल्याकडे जे रामनाम घेण्याची पद्धत आहे ना ते तेवढ्या करता आहे असं सांगतात बरं का. मी काही मेडिकलचा विद्यार्थी नाही आहे किंवा मला त्यातलं माहिती नाही. देहामधून ते चैतन्य निघून गेल्यानंतर काही काळ ऐकू येणं जे असतं ना ते काही काळ चालू असतं.
काही काळ चालू असतो. मग काय ऐकावं त्या म्हणजे काय कानात जावं आतमध्ये, आतमध्ये काय जावं तो प्रवास चालू असताना, तर रामनाम ऐकावं. म्हणून बरं का गीतेचा पाठ करतात बघा अनेक ठिकाणी पटकन. तेवढं जर म्हणजे नुसतंच सांगायचं नाही की हे सगळं काय देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे, तत्वज्ञान सांगणारे खूप असतात. ते प्रत्यक्षामध्ये उतरलं पाहिजे. हे कधी कळतं? जेव्हा विपरीत परिस्थिती येते ना, तेव्हा कळतं आपण खरंच त्याचे तेवढे अधिकारी आहोत का नुसतंच आपलं बोलते पोपट आहोत. हे तेव्हा कळतं. तिथे उदयनजी आचार्य म्हणून एक जण करतात, नर्मदा परिक्रमा 4थ्यांदा झाली त्यांची. ते कलावती आईंचे त्या परंपरेतले. त्यांनी एक सांगितलेला प्रसंग आहे. ते कुठेतरी गेले होते प्रवचनाला असेच, आणि आई वडील दोघं घरी होते आणि वडिलांनी देह ठेवला. तर ते म्हणाले की माझी आई इतकी शांत होती आणि मी आल्यानंतर तिने मला सांगितलं की बाबा गेलेत बहुतेक, तर तू आता नाम चालू कर, नाम चालू कर. ओम नमः शिवाय मंत्र आहे त्या परंपरेचा, तर तू आता शिवनाम चालू कर. तो म्हणला तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की परमार्थ काय असतो, तो किती आत मुरावा लागतो. म्हणजे हे जे सगळं आम्ही कलावती आईंकडनं ऐकलं आहे, त्यांच्या प्रवचनातून ऐकतो, ते किती आतपर्यंत खोल 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 गेलं आणि ते आचरणात आलं पाहिजे बरं का. सांगणारे खूप आहेत, ऐकणारे खूप आहेत, आचरणारे किती आहेत हा त्यातला मुद्दा आहे. आचरणामध्ये आलं पाहिजे. दुःख स्वाभाविक आहे, त्याचं व्यक्ती म्हणून होणारं दुःख स्वाभाविक आहे, पण त्या दुःखद परिस्थितीमध्ये सुद्धा मानसिक पातळीवरती मी किती खंबीर आहे आणि ते तत्व एक आहे याच्यावरती माझी निष्ठा आहे का नाही, हे अशा प्रसंगामध्ये कळतं. असो, शिवांनी ती नगरी जलाच्या या सगळ्या प्रवाहातून वेगळी केली, तिला आपल्या त्रिशूळावरती धरलं आणि नंतर जेव्हा म्हणजे हे पृथ्वीवरती मर्त्यलोकात केव्हा स्थापन केलं, वराह अवतार वगैरे झाल्यानंतर ना, तोपर्यंत पृथ्वी आपण कथा पाण्यात आहे, ती कथा ऐकली आहे. म्हणजे किती काळ त्याने धरून ठेवली बघा. मग ती मर्त्यलोकामध्ये स्थापित केली आणि सर्व देवांनी महादेवांना अशी प्रार्थना केली की तुम्ही काशीला आपली राजधानी म्हणून नक्की करा. शिवांची राजधानी बरं का काशी, नित्यवास आहे शिवांचा त्या ठिकाणी. तेव्हा शिवांनी ते मान्य केलं आणि जगाच्या कल्याणाकरता शिव तिथे राम नामाचा उपदेश करतायत. म्हणजे संत जे करतायत तेच उलट, शिव जे करतायत तेच खरं तर संत करतायत बरं का. रामनामाचाच उपदेश आपल्याला करतायत, सत्संगाचा उपदेश करतायत. रामनाम म्हणजे काय? सत्संग. नामाकरता सत्संग गरजेचा आहे आणि सत्संग घडण्याकरता तेवढं पुण्य असावं लागतं. संतांची भेट होणं काही खर्च पडतं बरं का आपलं पुण्य. पण सत्संगतीचा परिणाम काय आहे? फार वेगवेगळ्या नारदांच्या जन्माची कथा आहे सत्संगतीची, नारदांच्या अनेक कथा आहेत सत्संगतीच्या. असो, आणि शिव सांगतात बरं का पार्वतीला की पार्वती, हे जे क्षेत्र आहे वाराणसी, हे माझं अत्यंत गोपनीय क्षेत्र आहे. मला कुठे रमायला आवडतं,
तर ते हे क्षेत्र आहे पार्वती. याचं कारण इथे अनेक सिद्धगण तपश्चर्या करतात. संतांना काय आवडतं, सद्गुरूंना काय आवडतं? लाडू, पेढे, जिलेबी. त्यांनी दिलेली साधना तुम्ही करताय का नाही? एवढं प्रिय आहे बरं का. गोंदवलेकर महाराजांना काय खीर आवडते म्हणून खीर करतात का तिकडे? का शिरा आवडतं म्हणून शिरा करतात? त्यांना रामनाम आवडतं आणि रामनाम जो घेणार आहे ना, तो रामनाम केव्हा घेईल? त्याचं पोट भरलेलं असलं तर. म्हणून महाराज भोजनाची व्यवस्था करतात. पक्क लक्षात ठेवा. त्यांना भोजन प्रिय नाही, त्यांना नाम प्रिय आहे. नाम प्रिय. या ठिकाणी अनेक जण जितेंद्रिय हो नित्य महायोगाचा अभ्यास करतात. हा महायोग वेदांनी प्रतिपादित केलेला आहे. पार्वतीला सांगताय त्या क्षेत्राचं महत्व. आणि ह्या महायोगाचं नाव पाशुपत योग आहे. बरंच सांगितलंय बरं का या क्षेत्राबद्दल. शिवांनी पार्वतीला सांगितलं. अविमुक्त क्षेत्र आहे. म्हणजे इथे मृत्यू आला की मुक्ती मिळतेच. कर्माचरण करता करता जर एखाद्याला मृत्यू आला, म्हणजे कर्म करतोय आणि मृत्यू झाला, तर तो कधीही जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा सापडत नाही. म्हणून अनेक मुनिजन प्रयत्नपूर्वक या ठिकाणी वास करण्याचा प्रयत्न करतात. काही काळ साधना करतात आणि ते कोणाचं ध्यान करतात? तर ते निर्गुणाचं ध्यान करतात, त्या शिवतत्वाचं ध्यान करतात. म्हणून ते मला प्रिय आहे. या क्षेत्रामध्ये अनेक शिवलिंग स्थापन, आपल्याला माहिती आहे तो सगळा भाग, अनेक मंदिर आहेत त्या भागामध्ये. अनेक शिवलिंगांची स्थापना केलेली. त्याचा सगळा भूगोल दिलाय, किती कोस योजना, किती अंतर आहे त्याचं, तो सगळा भाग आहे. आणि सर्व प्रकारची जी कर्म आहेत, म्हणजे संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म. प्रारब्ध म्हणजे आपण जे आत्ता करतो ते नंतर किंवा तरी भोगावं लागलं. ह्या कर्मांचा समूळ नाश करणारा असं एक क्षेत्र आहे. म्हणून मुक्ती आहे. अशा प्रकारे हे क्षेत्र मला प्रिय आहे, हे शिवांनी पार्वतीला सांगितलेलं आहे. असा या क्षेत्राचा महिमा आहे. आणि त्याच्यानंतर जी कथा येते ती म्हणजे त्र्यंबकेश्वराची कथा. आता आपल्याला बरं वाटलं नाही, जराच काय महाराष्ट्रातलं आलं की नाही, आपल्या मातीतलं काही सांगायला लागलं की बरं असं. त्र्यंबकेश्वराची कथा, त्याचं आविर्भाजन कसं झालं ती कथा मी त्याला सांगतो. गौतम नावाचे ऋषी, माहिती आहे ही कथा, माहिती आहे आपल्याला. आणि त्यांची पत्नी अहल्या शिळा राघवे मुक्त केली, नाही का? ते हे गौतम ऋषी. अहिल्याची गोष्ट आपल्याला माहिती असते, अहल्याची. गौतमांची काय कथा आहे? तर पृथ्वीवरती ते ज्या ठिकाणी राहत होते त्याच्या आजूबाजूला प्रचंड दुष्काळ पडला. किती काळ पाऊस पडला नाही, तर 10,000 वर्ष असा उल्लेख आहे. एवढा काळ कसा काय? याचं लॉजिक लावायला जाऊ नका. याचं कारण, आपण जर फिट राहिलो अगदी, तर आपलं आयुष्य 100 वर्षाचं. ते सुद्धा इकडनं नाळ्या, तिकडनं नाळ्या, तिकडनं नाळ्या, ही गोळी ती गोळी. त्याचा काही उपयोग नाही बरं का. काही बघा ना, घरच्यांना सुद्धा बरं वाटतं की काही त्रास झाला नाही,
आणि एक गोळी नव्हती हो. अभिमानाला काय सांगितलं जातं? का असं सांगतात 50 गोळ्या घ्यायच्या दिवसभरात? एक गोळी नव्हती शेवटपर्यंत. असतील आपल्या वेळी. माझ्या आजी 93 होती हो, चष्मा लागायचा नाही. आम्हाला आता वाचायचं म्हटलं की आत्ताच चष्मा. घरी वाचताना चष्मा लावावा लागतो. इथे साधारण माहिती असतं काय आहे एकदा. 93 पर्यंत चष्माने वर्तमानपत्र वाचायची, बारीक टाईप असतो त्याचा. सगळं नाही तरी काही वेळ वाचायची. आपण असं अनेक जणांना पाहिलं. 96, 97, 98 पर्यंत एकदम टकाटक. आता 40लाच गुडघे दुखतात, आहे की नाही? मग काय होईल 60 पर्यंत बघा. आणि त्याच्यापुढे तर विचारूच नका, अवघडच आहे. पुढच्या पिढीकडे पैसा भरपूर आहे बरं का, पण आरोग्य नाही आहे. लक्षात घ्या. आधीची पिढी जी होती ना, तुमची पिढी किंवा तुमच्या आधीची पिढी एखादी, हे समाधानी होते आणि आनंदी होते, त्यामुळे आरोग्य चांगलं होतं. आरोग्याचा संबंध आनंदाशी आहे. एखाद्याकडे पाहिल्यावरच प्रसन्न वाटतं की नाही, आणि एखाद्याकडे पाहिलं की आपल्यालाच वाटतं ताप आला की काय आपल्याला सारखं काही ना काहीतरी झालंय. हे दुखतंय, ते दुखतंय, ते दुखतंय. असं म्हणूच नका बरं का माझं हे दुखतंय आणि ते दुखतंय. सगळं छान चाललंय. काय आहे, आपण ज्या व्हायब्रेशन्स पाठवतो ना त्याच परत येतात. आपण जेव्हा म्हणतो ना सगळं उत्तम चाललंय, तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी उत्तम होतात बरं का. कोणाला आवडतो 5 वाजता उठून योगासनं करायला? आवडतं? हा, एखाद्याला विचारा तुम्ही आवडेल का रे तुला? नाही म्हणतो, आवडत नाही. पण का करतो? तब्येत उत्तम राहावी म्हणून काहीतरी सॅक्रिफाय केलं पाहिजे. मग तो काय सॅक्रिफाय करतो? त्याची झोप सॅक्रिफाय करतो. सॅक्रिफाय म्हणजे त्याग. आपल्याकडे त्याग असा शब्द वापरतो ना. आपली संस्कृती ही त्यागावरती आधारित आहे. म्हणजे काय? छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का, फार महत्वाचे. तो काहीतरी त्याग करतो ना, तो चालत जातो कुठेतरी, नाहीतर वाहन शक्य ना, गाडी, पर्याय शोधतो. कशा पद्धतीने मी चांगला राहू शकेन. ही छोटी छोटी सॅक्रिफाईस आहे बरं का. कशा करता करतो? आपलं आरोग्य उत्तम राहण्याकरता. गौतम ऋषीवरून आपण तिकडे गेलो होतो. 7.5 ला खरं तर दुसरा कार्यक्रम आहे. 10,000 वर्ष दुष्काळ पडला या सगळ्या भागात, पण कुठे त्याचा त्रास झालेला नाहीये. तर या गौतम ऋषींचा जो आश्रम आहे त्याला काही त्रास झालेला नाही. तिथे सगळं उत्तम चाललेलं आहे. आणि मग झालं असं की आजूबाजूचे सगळे तपस्वी जे आहेत हे गौतमांकडे येऊन राहायला लागले त्यांच्या परिसरात. मग त्यांच्या शेतातलं काय एक वेळा खायचं, समजा 2 वेळा शक्य नाही. तर अशा स्थितीमध्ये ते राहत आहेत बरं का. विशेष त्यांनी ती सगळी परिस्थिती ओळखून विशेष एक अनुष्ठान केलं आणि वरुणाला प्रसन्न करून घेतलं. आणि वरुणाला असं सांगितलं की बाबा रे, किती वर्ष झाले या भागात दुष्काळ पडलाय, तू जरा पाऊस पाड. तेव्हा तो म्हणला की महादेवांची अशी आज्ञा आहे की सध्या या भागामध्ये पर्जन्यवृष्टी करायची नाही. मी काही महादेवांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे, पण तुम्ही मला प्रसन्न करून घेतले तेव्हा दुसरं काहीतरी मागा, ते मी तुम्हाला देईन. म्हणून त्यांनी काय केलं? एक खड्डा केला आणि वरुणाला असं सांगितलं की हा खड्डा कधीही कोरडा पडणार नाही. म्हणजे इथे कायम पाणी राहील. या विहिरीला कायम पाणी असेल. थोडक्यात खड्डा खणला म्हणजे विहीर खणली असं पुढं. या विहिरीला कायम पाणी असेल याची तू व्यवस्था कर. हा म्हणला ते करू शकतो. आणि वरुणाने असं सांगितलं की या खड्ड्यामध्ये जे पाणी आहे ते तीर्थ स्वरूपाचं असेल, कारण मी सगळ्या नद्यांचं पाणी इथे एकत्र आणणार आहे.
म्हणून ते तीर्थ स्वरूपाचं असेल. हे जल कशा करता उपयोगी असेल तर पितरांचं श्राद्ध जर या ठिकाणी केलं, म्हणून त्या क्षेत्री त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे ना, तिथे हे सगळे कर्म चालतात बघा. ही जर कर्म केली तर पितर मुक्त होतील, याच्याकरता हे जल अत्यंत पवित्र आहे. म्हणून तुमच्याकरता हे तीर्थ स्वरूपामध्ये असेल. झालं. एक दिवस गौतमांची पत्नी या ठिकाणी जल भरण्याकरता गेली होती. आता स्वाभाविक काय झालं, अनेक काळ हे सगळं चाललंय बरं का, पाऊस नाही. आता ती आली की नाही की तिला पहिला मान दिला जातो ना पाणी भरायला, कारण तिच्या यजमानांनी हे आणलंय इथे, त्यामुळे तिचा मान पहिला. बाकीच्या ज्या ऋषी स्त्री आहेत ना त्यांना मत्सर वाटायला लागला तिचा. बघा म्हणजे हे केव्हापासून चालू आहे. तिचा मत्सर वाटायला लागला का, बाकीच्यांना बाजूला व्हायला लागतं ना हे आल्यानंतर. बरं ती काही म्हणत नव्हती बरं का बाजूला व्हा, हेच. आणि म्हणून यांनी काय केलं तर आपल्या यजमानांचे कान भरले असं होतं, आणि त्यांनी मिळून गौतमांविरुद्ध काहीतरी कट करावा असं ठरलं. ज्याचं करावं भलं. हा बघा केव्हापासून आहे, रामायण काळातलं हे. म्हणजे तेव्हा आपल्याला जे वाटतं ना रामराज्य म्हणजे सगळं चांगलं वगैरे, हे चाललंच आहे ना तिकडे, त्याच वेळेच्या कथा आहेत ना या. आणि म्हणून कथा खूप मोठी आहे बरं का. म्हणून त्यांनी अशी युक्ती केली की शिवांचा जो पुत्र आहे मंगलमूर्ती गजानन याची आराधना केली. दोन वेगवेगळ्या भागात ही कथा आलेली आहे बरं का. आणि त्याला असं सांगितलं बाबा रे गौतमांना इथून घालवलं पाहिजे, त्याच्याकरता तुम्ही काहीतरी करा. तेव्हा गणपतीनं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि एक गाय आपल्या बरोबर आणली. आणि त्या गाईला, ह्या सगळ्या ऋषींचं मन जिंकलं वगैरे, कथाभाग मोठा आहे. या गाईला गौतमांच्या शेतामध्ये सोडलं. आणि गौतमांनी काय केलं तर एक दर्भाची काडी घेतली आणि तिला काय हाकलण्याकरता म्हणून ती अशी मारली. तर हे सगळं आधीच प्लॅन होतं बरं का, ठरलेलं. ती गाय त्या दर्भाच्या काडीनं मृत्युमुखी पडली. आता गोहत्येचं पातक लागलं कोणाला, ह्या ऋषींना, ज्यांनी हे सगळं केलंय त्यांनाच, गौतमांना. तेव्हा यांनी विचारलं त्या ब्राह्मणाला, म्हणजे गणपतीच ब्राह्मणाचं रूप घेऊन आले होते, की आता मी काय करू. ते म्हणाले जर गंगा इथे आली तर आणि तरच तुम्हाला गोहत्येच्या पातकातून मुक्ती मिळेल. त्यांना त्यांचं राहता आश्रम सोडावा लागला, बाहेर जाऊन राहावं लागलं. त्यांनी शिवांची आराधना केली. शिवांना प्रसन्न करून घेतलं. गौतमांनी सुद्धा 3 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख आहे इथे. 3 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा केली. शिवांना प्रसन्न केलं आणि शिवांना अशी प्रार्थना केली, तोपर्यंत ही गंगा शिवांच्या मस्तकातच आहे बरं का. पुढचा जो सगळा प्रसंग आपण पाहतो तो झालेला नाहीये, भगीरथ वगैरे. शिवांना अशी विनंती केली की तुम्ही तुमच्या मस्तकावरची गंगा खाली उतरवा. तेव्हा गंगेनं नकार दिलाय. गंगा म्हणाली मी जर असं खाली आले आणि लोकांची पातक नष्ट करत राहिले तर मी मलिन होईल, नाही का. राम तेरी गंगा मैली हो गई.
हे सांगितलंय गंगेनं स्वतः. तेव्हा शिवांनी असं सांगितलंय की गंगे, ज्या वेळेला गुरु सिंह राशीमध्ये प्रवेश करेल, हे कधी घडतं? पर्व मेळा असतो ना, पर्वणी असते ना, सिंहस्थ दर 12 वर्षांनी येतं. तर तो जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये मी प्रत्यक्ष इथे वास करीन. म्हणून हे जे लाखो साधू येतात ना, ते कशा करता येतात? तर प्रत्यक्ष महादेव उपस्थित आहे. आम्ही तिथे प्रत्यक्ष वास करू. 11 वर्ष तू इतरांचं पाप धुवून मलिन झालेले असतील, तर त्यावेळेला ह्या पर्व काळामध्ये मी तुझ्यामध्ये स्नान करीन. प्रत्यक्ष तुझ्यामध्ये त्रिकाल स्नान केल्यामुळे तुला आलेला जो मलिनपणा आहे तो निघून जाईल आणि तू पुन्हा तेवढीच पवित्र होशील. असा आशीर्वाद शिवांनी दिला. आणि मग गंगा या ठिकाणी खाली आली. गौतमांचं जे काही गोहत्येचं पातक होतं, ते गंगा अवतरणामुळे अजून एका कॉन्टेक्स्टमध्ये ही गंगा अवतरणाची कथा वेगळी पण सांगितली जाते. वेगळ्या पुराणामध्ये वेगळा संदर्भ आहे, पण शिवपुराणामध्ये हा संदर्भ आहे. असं जे त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे ते, याच्यानंतर वैद्यनाथ, रावणानं तपश्चर्या केली, त्याची कथा मोठी आहे. ज्यांना काही व्याधी आहे, वैद्यनाथ असा शब्द आहे बरं का, आपण चुकून तो वैजनाथ म्हणतो. वैद्यनाथ ते ज्योतिर्लिंग. आणि घृष्णेश्वर जे सांगितलं आपण, घृष्णेश्वर जे म्हणतो त्याची कथा, या दोन तीन कथा खरं तर राहिल्या आहेत, पण अर्धवट होतील. त्याच्यामुळे त्या पुन्हा केव्हा तरी नक्की आपण बघू. पुन्हा असंच जर 2-3 दिवस मिळाले तर या पुढच्या कथा आपण नक्की बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्या आणि परवा आरतीची तयारी करा. तोपर्यंत इथे हरिभक्तीपरायण भिडेबाबांचं कीर्तन होणार आहे. 2 दिवस उद्या आणि परवा ते कीर्तन करणार आहे. मग विकास बुवा दिग्रजकरांचं आहे. काल बुवा आतमध्ये होते, ते म्हटले की 2 दिवस मी करतो. त्याच्यामुळे उद्या आपल्याला बुवांचं सुश्राव्य कीर्तन ऐकायला मिळणार आहे. जय जय आदिदेव नारदा कीर्तनाचा. जय जय आदिदेव नारदा कीर्तनाचा. देवानी हो बाळू आरती, देवानी हो बाळू आरती. स्वामी वर्या. जय जय आदिदेव
पांडव भजीन चरण डोळ्यान पाहिन दुपंदे हरे 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 पूर्ण हरे त्वमेव माता पिता त्वमेव तदेव बन्धुः सखा त्वमेव विद्या जगतं त्वमेव तदेव सर्वं महदेव कायेन वाचा मनसेव करोमि यज्ञं सर्वं अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय उपासनीलाल गजाल भाई पूजे वसंतास सदा रमाले सर्वकर्मयोगे वयधान भाई सर्वांगी मंगलोदराय जय जय वीर समर्थ पेढ्याचं प्रसाद घ्या हो सगळ्यांना. हो घे ना. तू कशाला आणला आज? तुला म्हणलं ना आज नको आणू.